सामना सलामीसाठी येत आहेत सलामीवीर नाव आहे ओपनिंग बॅट्समॅन मेष्टेवाडी संघाचं. चला इकडे बसा. नितीन शिर्के, अँडी सालुंखे. खरं तर त्यांची पॅटनेम असतील, परंतु तुमचे सहकारी सांगतायत आणि आपण पाहू शकाल या स्पर्धेला 10x चेंडू वापरलेत एक दर्जेदार. तर आपण पाहू शकाल या ठिकाणी 4 सामने आणि या 4 सामन्यांमध्ये वनकुसवडे संघ विजयी झालेला आहे. 5वी मॅच आपल्या भेटीसाठी येतोय पळाश्री विपक्ष मेष्टेवाडी. पळाश्री संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि पळाश्री संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः सौरभ मिसाळ. गेम स्टार्ट. क्वालिफाईड ऑफिशियल्स ग्रीन सिग्नल हिरवा कंदील देत आहेत. फर्स्ट बॉल पहिली डिलिव्हरी घेऊन जाईल मिसाळ. खरं तर या ठिकाणी अगदी मिसाळच्या मिसाईल मधून पहिला अस्त्र फेकला जाईल. समोर असणार नितीन शिर्के आणि नॉन स्ट्राइक कडे अँडी. ओ यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. इथं फर्निचर केलंय, विखरलंय मात्र नितीनचं. नितीन बॅक टू पॅव्हिलियन. नितीन या वेळेला बॅक टू पॅव्हिलियन. त्रिफळाचित बाद झाला. अनेक वेळेला लेग स्टिक उडल्या जात आहेत. याचं कारण आहे टेनिस क्रिकेटमध्ये खरं तर आडवे तिडवे खेळण्याचा सध्या ट्रेंड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला स्ट्रॉंग खेळी करणारा प्रत्येक फलंदाज अशा प्रकारे एकदा तरी आउट होतोयच सीझनमध्ये. अभिमन्यू जाधव मॅन ऑफ द मॅचसाठी आपल्याला कॉल केलं जातो आहे. खरं तर अगोदरच येणं गरजेचं होतं. सामना सुरू होण्या अगोदर फेलिसिटेशन मॅन ऑफ द मॅचचं झालं असतं म्हणजे आमच्या पाहुण्यांनाही फार बरं वाटलं असतं. तुमच्यासाठी मला वाटतं ही 100वी मॅन ऑफ द मॅच असेल, परंतु प्रत्येक सामन्यात ती एक नव्यानं स्वीकारतो याचा आनंद काही आगळा वेगळा असतो आहे. नाहीतर क्रिकेटमध्ये तुम्ही मोठमोठे अगदी बाईकच्या मानकरी जरी झाला असाल ना, तरी छोट्या मॅन ऑफ द मॅचला सुद्धा तीच किंमत द्या ज्या वेळेला तुम्ही मॅन ऑफ द सिरीजच्या मानकरी ठरतायत, त्या सिरीजला देत आहेत. तर अभिमन्यू प्लीज चला या वेळेला मात्र नवीन आलेला फलंदाज मेष्टेवाडीकडून जयवंत कदम. 1 डाऊन इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय जयवंत कदम. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, या वेळेला प्रयत्न सफल ठरला. एक फॉलो थ्रो मध्ये स्वतः मात्र गॅदर केला चेंडू. 1 धावसंख्या पूर्ण झाली. धावसंख्या धावपटलावरती 1 न वाढतोय. धावसंख्या धावपटलावरती 1 धावसंख्या लेग बाईच्या स्वरूपामध्ये बॅटकट असेल पंच. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या पूर्ण होतोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न सुरुवात होतोय. प्रारंभ होतोय, आरंभ होतोय, शुभारंभ होतोय. तर वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्कवरती नाव आहे मिसाळ. सौरभ. तर आलेल्या पाहुण्यांमधून सन्माननीय या वेळेला मात्र जयवंत मिसाळ ना जयवंत कदम याच्या बॅटमधून दुसऱ्या चेंडूवरती आला एक खणखणीत चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावपटलावरती. अँडीच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. फ्रेंड्स फिटनेसचे प्रोप्रायटर बंटी शिंदे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. आपण पाहू शकाल इथं मात्र निश्चितच चेंडू भूमीला दान होतोय, झेल भूमीला दान होतोय. 2 धावसंख्या पूर्ण केल्या आणि 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 2 न वाढल्या. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 7च्या घरात. चला तर अभिमन्यू जाधव आलेल्या पाहुण्यांमधून सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक अगदी शब्द सुमनानं केला जातोय स्वागत. फ्रेंड फिटनेस मालक बंटी शेट्टी यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. त्यांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. परत एकदा फटका फसलाय. पकडला जाईल का झेल? येस. दुसरी सफलता, दुसरा हादरा या वेळेला
अँडी सालुंखे बॅक टू पॅव्हेलियन. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल अभिमन्यू जाधव यांना. झेल घेतली मला वाटतोय शिवायानं, सूर्या. तर चला अभिमन्यू जाधव यांना आपण पाहू शकाल. यावेळेस अतिशय सुरेख अप्रतिम नवीन आलेला फलंदाज, नाव आहे पवार कृष्ण केपी. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू येतोय, तोपर्यंत चेंडू अडवला जाईल. 2 धावसंख्या होत आहेत पूर्ण. 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं आणि 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 न वाढल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 2 बाद 9च्या घरात. 9 लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 बाद 9. नवनाथजी शिंदे यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः त्यांचंही मनस्वी सहर्ष स्वागत आहे. नितीनजी शिंदे यांचंही शुभागमन आहे. नितीनजी शिंदे यांचंही शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः सर्वांचं मनस्वी स्वागत. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन, शॉल, वस्त्रालंकार देऊन मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान. खरं तर या ठिकाणी निश्चितच आम्ही पुढच्या सीझनला निश्चितच करू. यावेळेला आपण पाहू शकाल पहिलं षटक संपलं. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 9. सलामीसाठी आलेला नितीन त्रिफळाचित बाद झाला आणि त्याच्यानंतर अँडी साळुंखे. गोलंदाजी मार्कवरती दया पवार डीपी. खेळण्यासाठी केपी तर गोलंदाजीसाठी डीपी. पवार अशा प्रकारची खरं तर स्ट्राईक एंडकडे आपल्याला जयवंत कदम, कृष्ण पवारच आहे. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न यावेळेला पाहू शकाल. 1 धावसंख्या पळून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होतोय का? येस, चित्त्याच्या चपलाईनं धावसंख्या पूर्ण केली. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 11च्या घरात. 24 टीमसाठी 12वा प्रतिनिधी आमचा हाच राहील. खरं तर आता पलाश्री आणि वन कुसवडे या संघासाठी एकच खरं तर 12वा प्रतिनिधी आहे. आपण पाहू शकाल अतिशय सुरेख मिड विकेटकडे चेंडू जातोय. डीप मिड विकेटकडे चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत धावा झाल्या पूर्ण 2. समाधान मानावं लागलं. 2 धावसंख्येवरतीच परत एकदा 2-2च्या सरासरीनं पुढे वाटचाल करताना दिसतोय मिष्टेवाडी संघ. आतापर्यंत कृष्ण पवार 3 चेंडू खेळला आणि 3 चेंडूमध्ये 2-2-2 अशा प्रकारची खरं तर गुणसंख्या. एखाद्या पत्तीत खेळताना ज्या प्रमाणे 3 पत्ते सम अंकाचे यावे त्याप्रमाणे 2-2-2 अशा प्रकारची गुणसंख्या आपल्या स्वतःच्या खात्यात जमा करतोय कृष्ण पवार. अतिशय सुरेख कडा प्रहार दिला फिरकावून चेंडू डीप मिड विकेटला येतोय. आउट ऑफ द रूप चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. येत आहेत 6 धावा. खणखणीत आलेला एक षटकार. धावसंख्या धावपटलावरती वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 19च्या घरात. 2 लॉस 19, 2 बाद 19 या षटकातील डीपीचा पुढचा चेंडू. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. हा बॉली पद्धतीचा चेंडू होता. त्याच दिशेनं बिरकावला. ऑन साईड क्लिअर केली होती. 2 धावसंख्या पूर्ण म्हणजे समसंख्या आज खरं तर दाखवताना दिसतोय कृष्ण पवार. 2-2-2 6-2 अशा प्रकारची गुणसंख्या आपल्याला स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतोय. कृष्ण पवार आल्यापासून येस जयवंतच्या बॅटमधून आलेला हा फटका आपण षटकार आणि दुहेरी. हो, अतिशय सुरेख. परत एकदा अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र फटका फसला गेला. 1 धावसंख्या पूर्ण. इथं मात्र निश्चितच 6 चेंडूंचा खेळ. अजून एक चेंडू, लास्ट बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पंचांकडून काहीसा सूचना दिल्या जात आहेत. मोठमोठ्या स्पर्धा खेळायच्या असतील तर अनेक काही क्रिकेटचे नियम आहेत. त्या दातणीतच क्रिकेट खेळावं याच्यासाठी पंचांचं
अतिशय सुरेख ओरते चेंडू, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू जातोय सीमा रेषेच्या आरपार आलेला गगनचुंबी षटकार. 6 धावसंख्येनिशी धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती आता 27 धावसंख्या धावपटलावरती. 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. अठ्ठावीस धावसंख्या धावपटलावरती आहे. पहिला षटक संपला, धावसंख्या धावपटलावरती होत्या 9. दुसरा षटक संपतोय, धावसंख्या धावपटलावरती 28. म्हणजे या षटकात थोडासा महागडा ठरला डीपी. गोलंदाजी मार्कवरती नवनाथ पवार NP. डीपी गेला, NP आला. 99 सौरव गांगुलीच्या जर्सीचा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. जयवंत ऑन फायर. बॅटमधील 40+ खेळाडू असावा. येतोय जयवंतच्या बॅटमधील एक खणखणीत षटकार. यावेळेस मात्र षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या वधारली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 34. धावसंख्या धावपटलावरती 34च्या घरामध्ये परत एकदा शॉट मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फील्ड होतोय. पडेन पण पकडेन या उक्तीनं चेंडू अडवला. तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 न वाढल्या. धावसंख्या धावपटलावरती 36च्या घरात 36 लॉस ऑफ 2 विकेट्स. तसं पाहिलं नितीन शिर्केनं ची जबाबदारी जयवंतकडे दिली, तसा जयवंत धडकला. इथं मात्र तिसऱ्या पंचांची डिमांड मागणी केली जातोय. आपण पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती जी क्रिकच्या माध्यमानं ही क्षणचित्र कॅप्चर केली जात आहेत. सध्या निर्णय प्रलंबित आहे. निर्णयावरती अंमलबजावणी होईल. DRS आहे. मला वाटतोय 3 मॅचमधील पहिला DRS ऑन स्क्रीनवरती आपण दुसरा अनुभवतोय. आणि निश्चितच कशा प्रकारे इथं निर्णय थर्ड अंपायर, TV अंपायर, स्क्रीन अंपायरकडून येतोय तो लगेचच मैदानापर्यंत पोहोचविला जाईल. अतिशय सुरेख जी क्रिकच्या माध्यमाने क्षणचित्र कॅप्चर केली जात आहेत. प्रत्येक एका आमच्या कॅमेरामॅनचं वैशिष्ट्य आहे. कोण खूप छानशा खरं तर प्रेक्षकांचे व्ह्यूज कॅप्चर करण्यामध्ये तरबेज आहे, तर कोण प्रत्येक चेंडू आणि चेंडू. पावसाळी स्पर्धासुद्धा आमची जी क्रिक जेव्हा कॅप्चर करतोय ना, ढगाळ वातावरणात सुद्धा चेंडू कॅप्चर करण्याची ताकद मग आमचे सोमनाथ असतील. सध्या ब्रॉडकास्टिंगवरती आहेस, तर इथे मात्र निश्चितच सेफ आहे, नॉट आउट आहे. अतिशय सुरेख अप्रतिम एक मोठी विकेट्स. सागर साऊर, ऋषभ तिवारी आणि सोमनाथ ही टीम आहे आमच्या संदेश भगतांची. ब्रॉडकास्टर आहेत. या वेळेला एक धावसंख्या पूर्ण गेली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. नवनाथ पवार थ्रो. एकूण धावा मिळत आहेत 5. मिळालेला हा आज रॉबिन चषकाचा बोनस आहे मिष्टेवाडीला 5 धावांचा. धावसंख्या 5 न वाढल्या. अर्धशतकी खेळी पूर्ण करतोय संघ. क्रॉस करतोय 54 धावसंख्या धावपटलावरती.
वा परत एकदा स्वैर स्वैर 5 धावांची पॅनल्टी असेल. दहा धावा आणि या बॉलला मात्र वन बाउन्स परत एकदा येतो आहे. खणखणीत चौकार. (63) 63 धावा धावपटलावरती आहेत. 63 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. 63 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या मिस्टेवाडी संघाच्या या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल. परत एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथं मत होतोय तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. तिसऱ्या विकेट्स मोठा स्कोर उभा केला. आता मिष्टेवाडीच्या किम्यामध्ये जर बघितलात तर एक आनंदाचं वातावरण. स्टँडिंग विशेष आहेत प्रत्येक फटक्याला. खरं तर सामना होता कुठे आणि सामना आणला कुठे या जयवंतनं आणि कृष्णानं. अतिशय सुरेख कडा प्रहार. चेंडू फिरकावला. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. रॉबिन चषकातील आलेला एक ब्रँडेड चौकार. 70 धावा होत्या मगाशी. आता परत एकदा आपल्याला पाहायला मिळेल. वांतर 1 70 धावसंख्या. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. स्लो खरं तर चेंडू अतिशय धीम्या गतीनं आला. धीम्या गतीनं मारला. इथं मात्र 2 धावसंख्या पूर्ण केल्या. 2 धावसंख्येबरोबर मिष्टेवाडी संघ पोहोचतोय 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 72 73 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. पाहायचं आहे काय होणार. 73 धावसंख्या उभ्या करणार का. हेच टार्गेट खरं तर सेकंड मॅचला होतं. थर्ड मॅचला होतं. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकाल 73 धावांचं आव्हान ठेवलंय. इथं मात्र पहिल्या मॅचमध्ये मला वाटतं 84चा एक टार्गेट मोठा सेट केला होता आणि त्याच्यानंतर घेरादातीकडून 84 धावसंख्येचा टार्गेट खरं तर सेट केला होता. इथं मात्र मिष्टेवाडीनं आता 73 धावसंख्या उभारल्यात. कशा प्रकारे खरं तर पळाश्री संघ प्रतिउत्तर देतोय ऐकायला मिळेल. हॅलो हॅलो चला स्पीडअप घ्यायचं आहे. हॅलो हॅलो चला स्पीडअप घ्यायचं आहे. मिस्टेवाडी संघ तसेच पळाश्री संघ लवकरात लवकर स्पीडअप घ्यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस उडवण्यात येत आहे. विठ्ठलवाडी ब वर्सेस वाघाचीवाडी या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी होत आहे. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मिष्टेवाडी संघ तसेच फलंदाजीसाठी आमंत्रित केले पळाश्री संघाला. कुठला हॅलो विजय मिसाळ ना
तारखेला आहे का? मी फक्त माझी डेट बघतो कारण मला 18ला ना पासपोर्टच्या याच्यासाठी बोलवलंय. या ठिकाणी टॉस उडवण्यात येत आहे. तर ती जर कॅन्सल करून पुढे जर घेता येत असेल आणि विठ्ठलवाडी ब संघाने टॉस विन झालेला आहे. मला समजा जॉईन होता येईल. पण मला वाटतं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तो विठ्ठलवाडी ब संघाने. फलंदाजासाठी आमंत्रित केले ते वाघाचीवाडी संघाला. चला नेक्स्ट मॅच. चालेल रोहित 73 धावांचं टार्गेट ठेवले ते म्हणजे मेष्टवाडी संघाने. चला त्यानंतर आपण सुमधुर आवाज ऐकेल ते सुशांत पाटील यांना मी मंचावर आमंत्रित करतो. त्यांनी यानंतर आपण त्यानंतर सुमधुर आवाज ऐकू तो म्हणजे सुशांत पाटील यांचा. चला तर लगेचच मैदान सजवा. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. 73 कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकणार आहोत. आवाज वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय. गोलंदाजाचं नाव आहे तानाजी. विजय मिसाळ आणि नवनाथ पवार फलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. 73 धावांचा पाठलाग. तानाजी हो चालण्याची खुमक काही वेगळी आहे धावचीच्या स्वरूपात. ज्याप्रमाणे नितीन शिर्के गेला त्रिफळाचीत बाद, यावेळेस धाव एसटीच्या स्वरूपामध्ये होतोय विजय मिसाळ. बॅक टू पॅव्हेलियन. चला विहांग या मंचाकडे, त्याचाही आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. विहांग इथं मात्र पहिली सफलता प्राप्त झाली. या सत्राला सुरुवात अशी झाली आपण पाहू शकाल. पहिल्याच चेंडूवरती एसटीच्या स्वरूपात बाद झाला. परतावं लागलं. नाव आहे विजय मिसाळ. बॅक टू पॅव्हेलियन. आवाज ऐकूया सुशांत पाटील कॉमेडियन आणि त्याचबरोबर कामोठे भूषण. तर साधी राणी उच्च विचार सरणी. तो चलते हैं मैदान की ओर. इस वक्त फुल टॉस गेंद थी, समझ नहीं आए और डॉट बॉल. टारगेट यहाँ पर देखा जाए तो 73 रन का है. जी माफ कीजिए 73 रनों का टारगेट. और टारगेट को मुकम्मल करने के लिए इस वक्त आप देख सकते हो गेंद फेंकी जाएगी. बल्लेबाज को ऊपर से उठाने का प्रयास किया था, स्वीपर की तरफ गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. चार रन के साथ आप देख सकते हो इस वक्त स्कोरबोर्ड आगे जाता हुआ. कुल मिलाकर रन संख्या हो चुकी है इस 4 के बदौलत 4 रन. तो देखिए ज़्यादा वक्त नहीं लेना आपको. देख सकते हो आप यहाँ पर घड़ी के कांटे 12:53 और ये गेंद दोहराते हुए ओवर द विकेट से आगे आके खेलने का प्रयास किया था. इस वक्त डॉट बॉल की समाप्ति
क्या बढ़िया गेंदबाजी हो रही है। 4 आने के बाद खुद को बदलने का प्रयास जारी है और वो भी सफल बन रहा है। आप देख सकते हो स्क्रीन के ऊपर यहाँ पर विकेट डॉट डॉट 4 और डॉट यानी कि कुल मिलाकर 5 गेंदें हो चुकी है। अगली गेंद फिर से दोहराएंगे। ऊपर से उठाने का प्रयास, एक्स्ट्रा कवर के बाजू में से गेंद आई है तेजी से। 4 रन यानी कि अंतिम वाली गेंद के ऊपर 4 लगाए। 73 का टारगेट और इस वक्त बनाने के लिए यहां पर लड़ाई चल रही है दो बल्लेबाजों की अपने टीम के लिए। 4 आने के बाद 8 रन स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर। पंचांचा इशारा आलाय, हा नो बॉल आहे आणि पहा काय सूक्ष्म निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। म्हणजे एकूण 5 धावा येतील आणि त्यात फ्री हिट। थैंक यू। तो इस वक्त आप देख सकते हो रनों के लिए यहाँ पर संघर्ष जारी है और कुल मिलाकर रनों की संख्या 15 रन। अगली गेंद इस वक्त गेंदबाज विजय साळुंखे की, ये डिप स्क्वेयरली की तरफ गेंद चली गई। वहां पर अच्छी थ्रो है लेकिन 1 रन कंप्लीट। इस कड़ी धूप में खेलने का आनंद लुत्फ उठा रहे सभी दर्शक और खिलाड़ी। ऊपर से उठाया, लंबा चौड़ा छक्का दागा इस वक्त, जिसकी जरूरत है फिलहाल इस इनिंग में। ये 6 के बाद रनों की संख्या जाकर पहुंची है कुल मिलाकर 22 रन। विजय साळुंखे की बात करूंगा तो अब तक उन्होंने 3 गेंदें फेंकी है जिसमें नो भी आई थी और इस वक्त उन्होंने कुल मिलाकर रन संख्या खर्च करने का, कम से कम रन संख्या खर्च करने का एक निर्णय है। लेकिन बल्लेबाज जिस तरह बल्लेबाजी कर रही है बेहतरीन। तो ये अच्छी गेंद है। ये शायद बाहर से जा सकती है और अंपायर का इशारा, वाइड गेंद और वाइड गेंद के साथ 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर अब बन चुके हैं। ऊपर से उठाने का प्रयास किया था, गेंद तो चली गई हवा के साथ लहराते लहराते। ये 4 रन और तीसरे अंपायर की मांग की है कि बीमर चेक किया जाएगा, हाइट फैक्टर चेक किया जाएगा कि इस
गेंद के ऊपर असल में क्या है जरूर चेक करेंगे। बीमर चेक किया जाएगा इस वक्त। हमारे तीसरे अंपायर यहाँ पर जरूर हमें बताएंगे कि इस गेंद के ऊपर तो ये फेयर डिलीवरी है क्योंकि स्टेप आउट हुए थे, बहुत आगे गए थे। यस जरूर, बहुत ही आगे चले गए थे। तो ये अंपायर का सही डिसीजन है। आप देख सकते हो स्क्रीन के ऊपर बहुत ही आगे चले गए थे। तो जहां पर आप खड़े होते हो ना, वो पॉपिंग क्रीज के तहत अगर आप कुछ होते तो शायद बन पाता, लेकिन आगे जाकर वो गेंद कमर के ऊपर दिखी है। ये देखिए, ये देखिए, ये डॉट गेंद, ये गेंद होनी चाहिए। आप देख सकते हो कुल मिलाकर यहाँ पर रन संख्या हो चुकी है 27। एक बॉल है ना, ओवर की समाप्ति यहाँ पर बता रहे हमारे स्कोरर। यस, पहले गेंद के ऊपर 2 रन आए, उसके बाद नो बॉल, उसके बाद 1, उसके बाद 6, उसके बाद डॉट, उसके बाद 4, उसके बाद ये डॉट। वाइड भी एक आई थी और रनों की संख्या कुल मिलाकर 27 रन है। अब 73 का टारगेट और प्लस माइनस की बात की जाए तो अब 12 गेंदें और 46 की जरूरत है। बारा चेंडू आणि 46 धावांची गरज, 12 गेंदे 46 रनों का समीकरण बना है, अब करना है। और इसके बाद तो ये पहली गेंद, ये देखिए, ये गेंद रफ्तार से आने की कोशिश, ऑफसाइड से खिलाड़ी आएंगे। 2 रन यहां पर कंप्लीट कर चुके हैं और 2 रन के साथ यहां पर आगे जाना चाहेंगे। उनतीस रन स्कोरबोर्ड के ऊपर इस वक्त आप देख सकते हो। फुल टॉस, लेकिन यहां पर ये फुल लॉस हो चुके हैं। क्या जरूरत थी, विकेट को सैक्रिफाइस किया है, ना कहा है, शायद गेंद खेलना चाहते। यस, नो बॉल। ये खिलाड़ी तो रनआउट के तौर पर जरूर आउट होगा। यस, नो बॉल कैंसिल है। सर नो बॉल कैंसिल है क्या? यस, यस, नो बॉल, नो बॉल है। यस, ये डॉट बॉल, जैसे जैसे डॉट बॉल आएगी वैसे वैसे दिक्कत पैदा हो सकती है।
यहाँ पर देखा जाए तो बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश और दर्शक बन गए खिलाड़ी। 6 रन। (36) 36 रन। एक आध दो इस ओवर में अगर आएंगे तो शायद आगे कुछ खेलने का अच्छा प्रयास हो, लेकिन टारगेट बहुत बड़ा है। 73 का टारगेट ये आसान नहीं है, क्योंकि रन संख्या पहले 2 ओवर में होनी चाहिए थी, तकरीबन 35 के ऊपर। और ये डॉट बॉल। गेंदबाज है इस वक्त सुनील साळुंखे। ये देखिए पुल किया इस वक्त, गेंद गई डीप फाइन लेग के ऊपर से। 6 रन। चलिए गेंद दीजिए, नई गेंद दीजिए। अभी भी लास्ट गेंद है इस ओवर की, और 6 रन के साथ कुल मिलाकर रन संख्या घेऊन ठेव दोन घेऊन ठेव। ये फिर से उठाने का प्रयास, वहां पर खिलाड़ी है और ये बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। 4 रन के साथ स्कोरबोर्ड आगे जाएगा 46। गणपत, आदरणीय गणपत जी यादव साहेब, लोकनियुक्त सरपंच साहेब गणपतजी यादव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या। यस, आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय होती। आपण आलात, आपलं प्रथम शब्दांत आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। लोकनियुक्त सरपंच यांचं हार्दिक स्वागत। इथे 6 चेंडू आणि 27 धावा। 6 चेंडू 27 धावा। तो 6 गेंदे 27 का समीकरण। ये पहली गेंद लॉफ करने का प्रयास था, अंपायर की उंगली ऊपर, ये विकेट। कॉट बिहाइंड। चलिए तुरंत आइए, वक्त नहीं लगाना है आपको। तो ये नए बल्लेबाज ऊपर से उठाने का प्रयास था। यहां पर डॉट बॉल की समाप्ति। यहां से पलटवार करने का कोई चांस नहीं दे रहे गेंदबाज, क्योंकि 2 गेंदों में एक बड़ा स्ट्रोक आता तो शायद कुछ बन जाता, लेकिन डॉट बॉल आई तो थोड़ा कॉन्फिडेंस लो होगा। ये देखिए, ये जोर से झटका लगाने का इरादा था, लेकिन एक रन में संतुष्ट। तीन गेंदे 26 रन। ये देखिए इस वक्त 4 रन भी रोके हैं। 1 रन मिलेगी जी। 0 रन है जी, जरूर। यस यस।
ये वाइड गेंद है। 48 रन स्कोरबोर्ड के ऊपर। ये वाइड गेंद फिर से। तो ये इनिंग की समाप्ति और मैच की यहाँ पर आप बात करेंगे तो जरूर यहाँ पर